हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून। तर तुमचं हे नवीन वर्ष सुख समाधान आनंदी निरोगी आणि भरभराटीचे जावो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। आणि बघा आज नवीन वर्षाची सुरुवात होते। नवीन वर्षाचं सगळीजण म्हणजे कुणी नाही कुणी काय नाही काय घेऊन येत असते। मी ना आले बघा दुखणं घेऊन, म्हणजे मी पडले आजारी। तर तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे, मी 8 दिवस बारामतीला होते। पाण्यात बदल झाला, कधी भावड्याच्या इकडं कधी तात्याच्या इकडं असं पाण्यात बदल झालेला। आणि त्या पाण्याच्या बदल झाल्यामुळे मला सर्दी खोकला डोकं आणि थंडी ताप असे आजारी पडले ना। 2 दिवस झालं मी आल्यापासून व्हिडिओ पण नाही घेतला। आले ना त्याच दिवशी घेतलेला बघा। आल्यावरती ना गहू भिजवायचा होता, ज्वारी भिजवायची होती, तर तेच कामं होती। तर स्वीटीने घेतलेला व्हिडिओ, तिचा पण व्हिडिओ काय अजून टाकलेला नाही, एडिटिंग नाही केली काय नाही, तसाच आहे तो व्हिडिओ। पण आज म्हटलं नवीन वर्ष चालू होते तर आज नको म्हणजे नाही का व्हिडिओ बनवा म्हणलं आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा द्यावं, तर म्हणून मी हा व्हिडिओ बनवायला घेतलाय। तर 2 दिवस झालं मी ना ह्या डोक्याने आणि सर्दीने जाम झाले बघा। गोळ्या औषधं खाते पण काय फरक काय पडलेला नाही। तर असू द्या, वाटेल बरं। तर आज नवीन वर्षाबरोबरच माझे सासरे आहेत ना, म्हणजे तुमच्या दाजींचे वडील, तर त्यांचा आज वाढदिवस आहे, बर्थडे। 1 जानेवारी त्यांची तारीख आहे आधार कार्डवरती। तर आम्ही ती तारीख बघून दाजी मी असा विचार केला दोघांनी की नाही का आपण आपले बर्थडे म्हणजे मुलांचे झाले आमचे झाले तर आम्ही साजरी करतो इतका खर्च करून, तर त्यांचा पण आपण एक थोडक्यात एक केक आणून घरगुती जेवण ही बनवून बर्थडे करावा असा विचार केला मी। आणि सकाळी मग मी माझ्या सासऱ्यांना फोन पण लावला आणि बर्थडे विश केलं, नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या सासू सासऱ्यांना दीर जावांना सगळ्यांना। आणि म्हणजे माझं दीर जाव तुम्हाला तर माहिती आहे, आबा आणि ज्योती, त्यांची मुलं साक्षी आणि रुद्रा, तर माझ्या शंभूचा पूजाचा सगळ्यांचा फोन आलेला, सगळ्यांनी विश केलेले। आणि त्यामुळं म्हणलं आता एक छोटासा व्हिडिओ बनवून तुम्हाला पण विश करावं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवायला घेतलाय। तर बघा 8 दिवस बारामतीला होते, त्या 8 दिवस कसं गेलं ते कळलं नाहीत मला। आणि त्याच्यानंतर मी इकडं आल्यावरती ही रानातलं नाही का म्हणजे ती दारे धरायची, पाणी चालू करायचं, ही घरातली कामं ही त्यांनी आणि पाण्याच्या बदलामुळं ना मला दुखणं आलंय बघा, आजारी पडले मी। लोक नाही का नवीन नवीन काय काय घेऊन येतात नवीन वर्षाचं, आणि मी स्वतःहून नाही आणलेलं दुखणं बळच आलेलंही तर जाईल। पण माझा हा प्लॅन जो दाजींनी आणि मी केला आहे बड्डेचा, तो तुम्हाला पण कसा वाटतोय तो नक्की सांगा कमेंट करून। आणि जर आवडला तर माझ्या सासऱ्यांना आम्ही नाना म्हणतो, त्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा द्या वाढदिवसाच्या तुम्ही। आम्ही तर दिलेल्याच आहेत आणि त्यांचा आशीर्वाद घेतोय, तर तुम्ही पण शुभेच्छा द्या आणि कसं वाटतंय ते पण सांगा। आणि विषय म्हणजे ना सकाळी मी फोन केला आणि नानांना सांगितलं की नाना आज तुमचा वाढदिवस आहे तर आपण सेलिब्रेट करू। नाना म्हणले नको पोरे कशाला खर्च करतायत असं तसं म्हणायला लागले। तर मी म्हणलं नाही का आपल्याला म्हणजे ही बर्थडे करतो त्याला इतका खर्च होतो, किंवा इकडं तिकडं जातो, इतर गोष्टीला किती पण खर्च होतो आपल्याकडून, त्यावेळेस आपण विचार करत नाही। मग त्यांच्या बर्थडेला असा काय होऊन खर्च होणार आहे, केक 500 रुपयाचा आणि जेवण वगैरे एक म्हणजे होईल 2-3 हजार रुपये खर्च होऊ द्या म्हणलं। मी आणि त्यांनी आम्ही दोघंजण करतो म्हणलं, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही फक्त बाहेर कुठं जाऊ नका। आज बघा आज सोमवार आहे, आज नानांना उपवास असतो, तर माझा आणि नानांचा प्लॅन मागच्या वेळेस आमची पार्टी करायचं ठरलं होतं, माझ्या सासरं आणि आम्ही म्हणजे बारके जाऊ आम्ही 3 जण आहेत ना, बटाटा वडं खीर पुरी आणि सुकी भाजी म्हणजे ओला वाटाणा हे असं काहीतरी सुकी भाजी बनवायची होती, मस्त असा पार्टी करायची होती आम्हाला। पण ते काही जमलं नाही, कारण त्यावेळेस आहे ना रानात कामं होती, सासूबाईच आमच्या रानात आलत्या, इथंच मुक्कामाला होत्या, खुरपायचं चालू होतं, मग ते राहून गेलं। नाना म्हणले राहू दे नंतर कधीतरी करू,
पण आज दिवस आहे, आलाय नवीन वर्ष पण आहे आणि नानांचा वाढदिवस पण आहे. तर म्हणलं मग ती आत्ता करावं असं माझ्या डोक्यात आलं. तर मी नानांना ते सांगितलं, पण नाना नको म्हणत होते. पण असू द्या म्हणलं, माझं दुखतंय, मी आता थोड्या वेळ दवाखान्यात जाणार आहे, इंजेक्शन वगैरे घेऊन येते, डॉक्टर काय म्हणतात ते बघते. आणि दुपारनं मग ज्योती आणि मी पूर्ण स्वयंपाक करणार आहे आणि नानांचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. तर असू द्या, त्यांना पण म्हणजे जे त्यांचा बर्थडे आहे आपण नाही साजरी करायचा तर कोणी करायचा नाही का. त्याच्यामुळे म्हणलं असू द्या नाना, कधीतरी आम्ही सारखं करतो, तुमचा कधीतरी असू द्या. आता आहेत देवाच्या दयाने, तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दिवस चांगले आहेत आपले. तर काय अडचण नाही म्हणलं, आम्ही करतो बड्डे. सासूबाई पण हसायला लागल्या. सासूबाईंना म्हणलं नानांना विश केलं का, तिथूनच म्हणतात नाना हॅपी बड्डे. मी तर लय हसले, दाजी पण लय हसले. आणि शंभूचा पण फोन आला, तर शंभूने पण नानांना विश केलं सगळ्यांना, हॅपी न्यू इयर पण बोलला सगळ्यांना आणि मला पण बोलला, सगळी बोलले. तर आई पण बोलली मला. तर म्हणलं असू दे, आता आम्ही दुपारनं गावात जाणार आहे आणि नानांचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे. तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा, नानांचा बड्डे कसा सेलिब्रेट होतोय, नानांची रिॲक्शन काय येते. सकाळी तर रिॲक्शन मला ऐकूनच इतकं हसायला आलं, नको पोरे राहू दे, करतात हेच लय झालं, राहू दे, कशाला खर्च करतात असं तसं. म्हणजे त्यांना वाटतं नाही का काय करायचे आता. पण असू द्या, त्यांचं म्हणजे त्यांची तर हाऊस कोणी पूर्ण करायची नाही का, आपण नाही तर. त्याच्यामुळे मी आणि दाजीने हा विचार केला की घरगुती जेवण बनवायचं आणि बर्थडे बनवायचा, केक हे आणून. तर बघू घरगुती जेवण होतंय का, सगळ्यांसाठी जेवण होतंय, जे बर्थडेला येते त्यांच्यासाठी. ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटन पुढच्या व्हिडिओमध्ये. पण हा व्हिडिओ म्हणलं तुम्हाला सांगावं थोडक्यात. आणि मी आजारी पडली, लय इतकं डोकं दुखतंय ना, मापाच्या बाहेर डोकं दुखतंय, काय कळनाच आहे. गोळ्या खाते, औषध गोळ्या दाजींनी घेऊन आलेत. तुम्ही म्हणजे भिगवणला गेलते दाजी, तर येताना गोळ्या औषधं ही म्हणजे असं होते, दुखते म्हणून सांगितलं आणि गोळ्या औषधं घेऊन आलेत. रात्री 3 गोळ्या खाल्ल्या, खाऊ वाटेना मला. गोळ्या म्हणलं की उलटी येते, बळच खाल्ल्या गोळ्या आणि तरीसुद्धा फरक नाही पडला. परवा दिवशी पण खाल्ली, थोडंसं दुखत होतं. काल जरा जास्त थंडी तापही आलेला, त्याच्यामुळे काल गोळ्या औषधं खाल्ल्या, 3 गोळ्या औषध, पण काहीच फरक नाही पडलेला. फक्त ताप असा गेलेला आहे थोडासा, नाहीतर सर्दी खोकला डोकं डोळं हे जाम दुखतंय बघा. तर आता मी थोड्या वेळ जाणार आहे गावात आणि दवाखान्यात जाणार. दवाखान्यातून आल्यावरती गावातच थांबणार आहे आणि बड्डेची तयारी करणार आहे. तर तुम्ही सगळेजण नक्कीच बघा आमच्या नानांचा बड्डे कसा होतोय ते. आणि तुम्ही सगळेजण नानांना विश करा, बर्थडे विश. तर असू द्या. इथं बघा छकुली आली, छकुली ये इकडं. तर त्या दिवशी केशव आलताना मला सोडवायला, त्यावेळेस म्हणजे बारामतीवरनं आपली गाडी बारामतीत होती, तर केशव गाडी घेऊन आलेला. तर मग इथून त्याला जायला काहीच नव्हतं, तेव्हा दाजी केशवला सोडवायला गेले ते पोपळजला. तर येताना छकुली आली दाजींबरोबर बघा. तर छकुली आता सध्या येत आहे माझ्यापाशी. छकुली आणि मी स्वीटी गेले कॉलेजला, दाजी गेले तिला सोडवायला, अजून काही आलं नाही. तर ती कोणच नाही. तर त्यांच्या वतीने पण सगळ्यांच्याकडून मी तुम्हाला पुन्हा एकदा अजून एकदा नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा देते आणि हॅपी न्यू इयर. तर चला असं द्या, व्हिडिओला इथं चेंज करते आणि पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा, कारण आमच्या नानांचा बर्थडे करायचा आहे. तर चला, तुम्ही पण सगळेजण शुभेच्छा देणार आहेत मला माहिती आहे, त्याच्यामुळे अगोदरच थँक्यू.